मुंबईहून पुण्याला जाणारी पहिली गाडी ताशी 70 किलोमीटर वेगाने सकाळी 7 ला सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 80 किलोमीटर वेगाने सकाळी 8 ला सुटली. या गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? आपल्याला इथे दिलेले आहे की मुंबईवरून पुण्याला 2 गाड्या जात आहेत. त्यातील एक गाडी सकाळी 7 वाजता 70 किलोमीटर वेगाने सुटलेली आहे. तर ती गाडी सकाळी 8 वाजेपर्यंत 70 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास एका तासात 70 किलोमीटर अंतर कव्हर करेल. तर दुसरी गाडी सकाळी 8 वाजता 80 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. म्हणजेच सकाळी 8 वाजता या दोन्ही गाड्यांमधील अंतर हे 70 किलोमीटर असेल. आपल्याला वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्राचा वापर करायचा आहे. आपल्याला वेग त्या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असल्यामुळे आपण या दोघींचा वेग वजा करणार. म्हणून इथे 80 वजा 70 किलोमीटर प्रति तास बरोबर दोघींमधील अंतर आपण 70 किलोमीटर आहे आणि आपल्याला लागलेला वेळ काढायचा आहे. इथे 80 वजा 70 10 किलोमीटर प्रति तास बरोबर 70 वजा वेळ. म्हणून वेळ 0 कॅन्सल 7 तास. त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटायला 7 तास लागतील. म्हणजेच सकाळी 8 वाजता दुसरी गाडी मुंबईवरून पुण्याला निघाली आणि तिला पहिल्या गाडीस भेटायला 7 तास लागणार. म्हणून 15 वाजताच म्हणजे 3 वाजता त्या गाड्या एकमेकांना भेटतील.